मराठवाडा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलाय। मध्यरात्री परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसलाय। एका रात्रीत तब्बल 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेत। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। 4 पैकी सर्वात मोठा धक्का रिश्टर स्केलवर 4.6 क्षमतेचा नोंदवला गेलाय। पहिला धक्का हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे याचं भूकंप केंद्र होतं। त्यावेळेस भूकंप खोली 10 किलोमीटर इतकी होती। तर दुसरे दोनही धक्के पांगरा शिंदे गावाच्या पश्चिम उत्तरेकडच्या काकडधाबा गावात होते, तर त्याची खोली 10 किलोमीटर नोंदली गेली आहे। गेल्या 11 एप्रिल 2024 रोजी 4.7 रिश्टर स्केल भूकंप झाला होता। यानंतर पुन्हा जुलै महिन्यामध्ये धक्के जाणवतात। सुदैवानं या भूकंपात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंत्यांच्या फरशा पडणे आदी प्रकार घडले। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनासह छत्रपती संभाजीनगर येथील MGM विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास एस औंधकर यांनी केलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री 4 वेळा भूकंपाचे धक्के बसले। या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यामध्ये होतं। पहिला धक्का रात्री 1:37 बसलेत। 4.6 रिश्टर स्केल इतकी त्याची तीव्रता होती। या भूकंपाचं केंद्रबिंदू शिरळी गावाच्या शिवारात भूगर्भात 10 किलोमीटर खोल होतं। त्या पाठोपाठ दुसरा धक्का 2:15 वाजता बसलाय। रिश्टर स्केलवर त्याची नोंद 3.6 एवढी झाली आहे। त्याचा केंद्रबिंदू हिंगोलीतल्या काकडदाबा गावाच्या शिवारात भूगर्भाखाली 10 किलोमीटर खोल आहे। त्या पाठोपाठ 2 मिनिटात म्हणजे 2:17 तिसरा धक्का बसलाय। केंद्रबिंदू काकडदाब्यातच होतं। रिश्टर स्केलवर त्याची क्षमता 3.9 एवढी होती। तर चौथा धक्का पहाटे 3:23 बसलाय। केंद्रबिंदू काकडदाब्यातच असलेल्या या धक्क्याची क्षमता 4 भूकंपामध्ये सर्वाधिक म्हणजेच 4.1 एवढी नोंदवली गेली आहे। हिंगोलीमध्ये याआधी वारंवार धक्के बसलेत, मात्र 2 तासात 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवण्याची पहिलीच वेळ होती। त्यामुळे नागरिक भयभीत झालेत। नुकसानीची माहिती समोर येते। कोथळज या गावामध्ये एका घराच्या बांधकामाचा काही भाग कोसळला असून पांगरा शिंदे गावाच्या शिवारात सुद्धा या भूकंपामुळे अनेक मातीच्या घरांचं काही प्रमाणात नुकसान झालंय। काही घरांना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंतीचा काही भाग कोसळला आहे। 154 झटका आला होता। 217ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 326 पर्यंत जे आहे 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाचे कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवलेत। हिंगोली जिल्ह्यात वसलेल्या या भूकंपाचे हादरे नांदेडलाही बसलेत। नांदेडमध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर येते आहे। परभणी जिल्ह्यातही मध्यरात्री धक्के बसलेत। गेल्या 11 एप्रिल 2026 रोजी 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। यानंतर पुन्हा हे धक्के जाणवलेत। सुदैवाने या भूकंपात कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक ठिकाणी भिंतींना तडे जाणं, तर काही ठिकाणी भिंतींच्या फरशा पडणं आदी प्रकार घडलेले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।